देवा, माझी हाक ऐकलीस तू। श्रेयस जागा असता तर त्याने त्याच्या हाताला लेप लावूच दिला नसता। माझ्यावर तर रागावलाच असता, पण पुन्हा स्वतःला त्रास करून घेतला असता त्याने, आणि सगळंच अशक्य झालं असतं। देवा, श्रेयसला जाग नको येऊ दे। मी आहे ना, मी हे सगळं करते ना। अहो तुम्ही या दुखऱ्या हाताला अजून किती वेदना देणार आहे? अगं, श्रेयससाठी चहा करायचा, त्याला माझ्याच हातचा चहा लागतो, त्यामुळे हात दुखू दे, नाहीतर अजून काही होऊ देत। माझ्या श्रेयससाठी सगळं मीच करणार। ताई, मला ना तुमच्याकडे बघून तुमची खूप दया येते हो, खूप जीव तिळतिळ तुटतोय हो तुमच्यासाठी। पण एक दिवस श्रेयस सरांना तुमच्या खरेपणाबद्दल कळल्याशिवाय राहणार नाही। अहो मी तसं नवसच केलाय माझ्या देवीला। देवीची कृपा तर आहेच ग, पण तुझे शब्द ऐकून, तुझी माया बघून मला ना असं बळ मिळतंय बघ। रात्रभर एकाच पोझिशन मध्ये झोपलो होतो वाटतं, अंग आखडल्यासारखं वाटतंय। हे काय आहे? काहीतरी औषधासारखं वाटतंय, कोणीतरी रात्री येऊन लावून गेलं बहुतेक, मला कळलं कसं नाही, आणि कोण लावून गेलं असेल? मी तर हिला मारला नाहीये, मग हिच्या हातालाही पट्टी कसली आहे? मला बघायलाच हवा। मी जाऊ की काही काम आहे? जा। थांब थांब, ती कपाटात एक फाईल आहे, मला हवी। हो देते।
हे शूज पॉलिश करून ठेवायचे आहेत, मला निघायचं ऑफिसला. ही कळवळली तर मला का चटका लागला? काय होतंय मला? असं का झालं असेल? हिच्या त्रासाने मला का त्रास होतोय? हाताची जखम लपवत होती ती. एवढा आत्मसन्मान आहे हिच्यात. मी हॉलमध्ये आहे, शूज पॉलिश झाले की तिकडे सांग. अरे रे रे रे, श्रेयसने नुसतं तुला चपलेशी उभं केलेलं नाहीये, तर त्याने बूट साफ करायची वेळ आणली तुझ्यावरती. काय अवस्था झाली आहे ग तुझी? श्रेयसशी लग्न करून त्याची बायको होऊन या घरात येऊन या घरावर राज्य करण्याची स्वप्न होती ग तुझी, ती पार धुळीला मिळाली. आता तू फक्त धूळ पुसत नाहीयेस, तर स्वतः धूळ झालीयस श्रेयसच्या पायाची. त्याने तुझी हीच किंमत केली. नजरेतला तोरा जात नाहीये बरं का तुझा. श्रेयसने त्याच्या चपलेपाशी आणून ठेवलंय तुला. ती अवस्था केली तुझी त्याने. मला एक कळत नाहीये, एवढं सगळं सहन करून या घरात राहायची काय हौस आहे तुला ग? काचांवर चालून अगदी लग्न निभावतेस. ते फार काय टिकणार नाहीये, तुटणारच आहे. बघ मी कशी कात्री चालवते ते. हे बघ, जरा विचार कर. फार निभाव लागणार नाहीये तुझा इथे. आणि असं हे लाचारीने या घरात राहण्यापेक्षा तू श्रेयसला सोडून का नाही देत? म्हणजे दुसरा संसार सुरू करू शकशील ना. आता हे बघ, तुला दुसरा एखादा चांगला मुलगा मिळू शकतो ना. आणि म्हणजे श्रीमंत घरात तुला कोणी उभं करणार नाहीये, पण दिसायला बरी आहेस, तेव्हा एखादा मध्यमवर्गीय मुलाला तू गळे घालू शकतेस नाही का. आणि तुझी आजी आहेस ना एखादा मुलगा शोधायला दुसरं लग्न करण्यासाठी. तेव्हा इथून चालती हो, सुखी राहा आणि श्रेयसचा नाच सोड. झाली ना बोलती बंद? तुमच्याशी बोलावं इतकी लायकी नाहीये तुमची. तुम्ही माझ्याशी वाईट वागलात, माझा विश्वासघात केलात, तरी मी तुमची बाजू घेतली. पण तुम्ही परत माझा घातच केला. खरं तर तुम्ही या घरात लबाडी, लाचारी आणि विश्वासघात करून राहताय ते विसरू नका. मी इथे माझ्या नवऱ्याच्या घरात अभिमानाने राहते. खरं तर तुम्हीच हे घर सोडून तुमच्या नवऱ्याकडे राहायला जायला हवं. आणि त्याचं घर म्हणजे जेल. लक्षात आहे ना? जास्त तोंड वर करून बोलू नकोस बरं का.
हातातलं काम दिलंय ना ते आधी कर आणि मग माझ्या चपला सुद्धा पॉलिश करून दे. कुठल्या नात्याने आणि हक्काने सांगताय तुम्ही मला? माझ्या नवऱ्याने माझ्यावर किती अत्याचार केले ना, तरी मी ते हसत हसत सहन करेन. कारण मुळातच तो असा नाहीये हे मला चांगलंच माहिती आहे. तो सध्या जे काही माझ्याशी वागतोय ना ते फक्त तुमच्यामुळे. तुम्ही माझ्याबद्दल त्याच्या मनात गैरसमज निर्माण केले म्हणून असं वागतोय तो. या सगळ्याला फक्त तुम्ही जबाबदार आहात. आमच्या लग्नाच्या आधी ते पाटल्यांचं नाटक केलं, त्याच्यावर छाप पाडली. बघा मला कशी माझ्या चुकांची जाणीव झालीये. असं खोटं नाटक करून घरातल्या सगळ्यांना फसवलं. आत्या, तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्याकडून ते पत्र लिहून घेतलं होतं, पण मी विसरले की तुम्ही कुणाचंही सुख बघू शकत नाही. माझी चूक होती ती, माझंच चुकलं. मी हेही विसरले की श्रेयस तुमचा मुलगा असून सुद्धा त्याला त्रास द्यायला तुम्ही मागे पुढे बघणार नाही. आई या पवित्र शब्दाला लागलेला कलंक आहात तुम्ही. एक ना एक दिवस हा खोट्यावर उभा राहिलेला डोलारा खाली कोसळेल आणि त्याच्या खाली तुम्हीच दबून जाल, विसरू नका. आणि हो, ज्या दिवशी श्रेयसला कळेल की तुम्ही माझ्या वतीने खोटं पत्र लिहिलं होतं, त्या दिवशी तो माझा होईल आणि तुम्हाला या घरात चपलेजवळ उभं राहायला सुद्धा जागा नसेल. आणि जोपर्यंत तो क्षण येत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाहीये. टिक 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 टिक. तुमची वेळ संपते. अजूनही जाग्या व्हा. एक नवीन प्रोजेक्ट सुरू करतोय. म्हणजे एक रूटीन प्रोजेक्ट करता करता नवीन आयडिया आली आहे, ती प्रत्यक्षात उतरवायचा प्रयत्न करतोय. तू नेहमी म्हणायचीस ना, आपल्या कंपनीत आपण फक्त फायद्याचा विचार नको करायला. फक्त फायदा कसा होईल हे न बघता आपल्या कंपनीत जी माणसं काम करतायत त्यांचं भलं कसं होईल याचा विचार करायला हवा. हे तुझं स्वप्न होतं ना नेहमी, तेच पूर्ण करायचा प्रयत्न करतोय. आज तू असायला हवी होतीस. सांगितलं होतं त्याप्रमाणे बूट पॉलिश करून आणले. तुझ्या शुभेच्छांची गरज आहे मला. उद्या इन्व्हेस्टर्स बरोबर मीटिंग आहे. सगळं सुरळीत झालं तर आपलं स्वप्न पूर्ण होईल. तुझी सगळी पॉझिटिव्हिटी हवी आहे मला.
शूजच्या हाताने माझ्या आराध्याच्या फोटोला हात लावायची हिम्मत कशी झाली? श्रेयस, निघायचं ना ऑफिसला. इन्व्हेस्टर सोबत आपली मीटिंग आहे. श्रेयस, खूप झाला. पुष्कळ राग काढलास तारावर आणि स्वतःवर देखील. थांबव हे सगळं आणि एकदा चांगल्या मनाने ताराला आपलं म्हण. अरे श्रेयस, तारा तुझ्यावर खूप प्रेम करते. अरे अरे इतकं प्रेम करते ना की तू तिला आगीत उडी टाकायला सांगितलंस ना, हसत हसत पुढचा मागचा विचार न करता ती आगीत उडी मारेल. तिच्यासाठी तू देव आहेस, सगळं काय आहेस तू. असेल असेल, पण माझ्यासाठी ती माझ्या आराध्याचा चेहरा घेऊन वावरणारी एक फसवी मुलगी आहे बस. श्रेयस, तुला फसवणूक वाटत असेल अरे, कारण जेव्हा तिने तुझ्यासाठी सगळं पणाला लावलं होतं ना, तो काळ तुझ्या आठवणीतून पुसला गेलाय. म्हणूनच तुला त्याची किंमत नाहीये. अरे ताराने स्वतःचं आयुष्य, सुख, भवितव्य पणाला लावून ती इथे आली होती तुझ्यासाठी. तू बरा व्हावा म्हणून जीवाचं रान केलं अरे तिने. माहितीये मला, सगळं माहितीये. तू, डॅड, आजी, तुम्ही सगळ्यांनी 4-4 वेळा सांगितलेलं आहे मला. पण मी बरा झाल्यावर तिने का नाही सांगितलं मला? सांगितलं का तिने येऊन? खरं त्या मुलीने माझी फसवणूक केली आहे आणि तिनेच नाही, तुम्ही सगळ्यांनी केली आहे. मम्मा नंतर तू, डॅड, आजी, तुम्ही माझी आपली माणसं. तुम्ही फसवलत मला. माझी आराध्या या जगात नाही आहे, सत्य लपवून ठेवलं माझ्यापासून. ऐक ना, अरे डॉक्टरांनी आम्हाला रोखलं होतं रे. तुला कुठल्याही प्रकारचा धक्का बसू नये, असं काहीही बोलायचं नाही असं सांगितलं होतं आम्हाला. अरे मामा, पण म्हणून तुम्ही त्या ताराचं माझ्याशी लग्न लावायला निघालात काय? लग्न लावलं? फसवणूक नाहीये. किती प्रयत्न केला ना तरी मला विसरता येतच नाहीये. हे बघ श्रेयस, तुला जी काही शिक्षा द्यायची आहे ना ती आम्हाला दे ना. हे बघ, आम्ही दोषी आहोत ना तुझे, मग शिक्षा आम्हाला दे. ताराचा छळ थांबव रे. माझा श्रेयस असा नाहीये रे. इतकं अग्रेशन तुझ्यात आलं तरी कुठून आलं माहितीये? माझी जी फसवणूक झाली आहे ना, त्यातून आलंय हे अग्रेशन. अरे मामा, त्या परक्या मुलीला जीव लावत राहिलो मी. आराध्य समजून तिला जवळ घेत होतो, तिच्याशी प्रेमाच्या गुसगोष्टी करत होतो. सगळं आठवलं ना तरी तिडीक जाते माझ्या डोक्यात. तिचा चेहरा समोर आला की मला राग कंट्रोल होत नाही, कारण तिचा चेहरा मला ओढून ओढून सांगत राहतो की मी आराध्याचं रूप घेऊन फसवलंय तुला. श्रेयस, अरे तिने फसवलं नाहीये तुला. नाही फसवलं. ती फक्त तुझं मन जपण्यासाठी प्रतिसाद देत होती. आठव श्रेयस, पत्नीचं शारीरिक नातं जोडण्यासाठी तुला तिने नकार दिला होता. आठवते ना? श्रेयस, तारा अरे खूप प्रामाणिक, संस्कारी आणि सत्वशील मुलगी आहे. असेल, एवढं सगळं आहे ना, मग का नाही सांगितलं तिने मला? खरं काय झालं असं? धक्का बसला असता वेडा झालो असतो ना. अरे पण या खोटेपणापासून तरी वाचलो असतो मी. तिला फक्त चेहरा लपवायला सांगितलाय मी मामा. तिचं माझ्या अवतीभोवती असणं, तिचं हसणं, तिचं बोलणं, तिचं रडणं, हे सगळं मला आराध्याची आठवण करून देत राहतं. आणि एकदा आराध्याची आठवण आली की मी माझा राहत नाही. श्रेयस, मला काय मजा येत नाहीये रे मामा. तिला त्रास देऊन मला काय आनंद होत नाही. पण ती मुलगी मूर्तिमंत प्रतीक आहे या गोष्टीचं की माझ्या बरोबर फसवणूक झाली आहे. माझी आराध्या आता या जगात नाहीये. आणि एवढं सगळं होऊनही जर तिचा हट्ट असेल ना या घरात राहण्याचा, तर तिला माझा राग सहन करावा लागेल.